सिंहगड किल्ल्यावर 1 जूनपासून प्लास्टिक बंदी करण्याचा प्रशासनाचा निर्णय. पर्यटकांना प्लास्टिक बाटल्यांसाठी अनामत रक्कम द्यावी लागणार. एसआरएचचा खेळाडू ट्रॅव्हिस हेडला कोरोनाची लागण. कोरोना झाल्यामुळे ट्रॅव्हिस हेड उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध नसल्याची माहिती. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांचं निधन. वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. राज्यात 23 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका. 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही काही जिल्ह्यात पावसानं झोडपलं. राहाता तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान तसंच झाडं कोसळल्यामुळे वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. पुणे जिल्ह्याच्या खेड आणि शिरूर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस. अनेक ओढे नाल्यांना पूर. शेतीमालाचंही प्रचंड नुकसान. टेलिकॉम कंपन्यांना कोर्टाचा दणका. थकबाकी माफीची याचिका फेटाळली. वोडाफोन आयडिया, एअरटेल आणि टाटा टेली सर्व्हिसेसला दिलासा नाहीच. लखनौ आणि हैदराबादच्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठे भर मैदानात भिडले. थेट बीसीसीआयचे उपाध्यक्ष मध्यस्थीसाठी धावले.